गरुड पुराण कधी वाचावे? हे वाचण्याचे फायदे आणि रहस्य जाणून घ्या. हिंदू धर्मात 4 वेद आणि 18 पुराणे आहेत, ज्यांना विशेष महत्त्व आहे. या वेद आणि पुराणांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. या वेद आणि पुराणांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरुड पुराण, जे रहस्यांनी भरलेले आहे. गरुड पुराणात मानवाच्या मृत्यूनंतर होणाऱ्या क्रियांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय मृत्यूनंतर कोणत्या कृत्यासाठी कोणती शिक्षा निश्चित करण्यात आली आहे, हेही यात तुम्हाला कळेल. पण लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो की गरुड पुराण कधी आणि कसे वाचावे? गरुड पुराण कधी वाचावे? गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक रहस्यमय पुराण मानले जाते. यामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यात आली आहे. धार्मिक शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरुड पुराण वाचले जाते. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा त्या घरात 13 दिवस राहतो आणि त्या आत्म्याला गरुड पुराणाचे पठण केले जाते, जेणेकरून त्याला मोक्ष मिळू शकेल. पण गरुड पुराण माणसाच्या मृत्यूपूर्वीही वाचता येते. जर एखाद्या व्यक्तीला गरुड पुराण वाचण्याची इच्छा असेल किंवा त्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तो शुद्ध अंतःकरणाने गरुड पुराणाचा पाठ करू शकतो. गरुड पुराणातील रहस्य. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड हा कश्यप ऋषींचा मुलगा आहे, ज्याला भगवान विष्णूचे वाहन बनण्याचा बहुमान मिळाला. गरुड पुराणाच्या मागे एक रहस्य लपलेले आहे, ज्याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. एकदा गरुडाने आपले भगवान श्री नारायण यांना मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांबद्दल विचारले. त्यानंतर भगवान विष्णूने त्यांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आणि या प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात वर्णन केलेली आहेत. गरुड पुराणात मृत्यूनंतर घडणाऱ्या घटना आणि पापपुण्य यानुसार मिळणाऱ्या फळांची माहिती देण्यात आली आहे. गरुड पुराणातील रहस्य. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड हा कश्यप ऋषींचा मुलगा आहे, ज्याला भगवान विष्णूचे वाहन बनण्याचा बहुमान मिळाला. गरुड पुराणाच्या मागे एक रहस्य लपलेले आहे, ज्याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. एकदा गरुडाने आपले भगवान श्री नारायण यांना मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांबद्दल विचारले. त्यानंतर भगवान विष्णूने त्यांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आणि या प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात वर्णन केलेली आहेत. गरुड पुराणात मृत्यूनंतर घडणाऱ्या घटना आणि पापपुण्य यानुसार मिळणाऱ्या फळांची माहिती देण्यात आली आहे.